राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। 4 मोठे जी.आर. अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकरता शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याबाबतचे 4 महत्त्वपूर्ण मोठे जी.आर. आलेले आहेत। म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिला जी.आर. जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। तर शासन निर्णय पाहूया। जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भहीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी अक्षरी 23 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि तो निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर आता आपण 2 नंबरचा जी.आर. पाहूया। मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 20 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे। आता आपण शासन निर्णय पाहूया। तर मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी संदर्भहीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 44 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं या जी.आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता आपण 3 नंबरचा जी.आर. पाहूया। तर फेब्रुवारी 2024 मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा 20 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। आता आपण त्याचा शासन निर्णय पाहूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून अमरावती विभागातील यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानासाठी या ठिकाणी 1527.17 7813.06 असे एकूण 9340.23 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। तर विभागीय आयुक्त अमरावती यांनी वर नमूद केलेल्याप्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावानुसार यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याकरता अनुक्रमे 17 लक्ष, त्याच्यानंतर 505.07 लक्ष असे एकूण 522.13 लक्ष म्हणजे 5,22,00,000 रुपये विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे। आता आपण 4 नंबरचा शेवटचा महत्त्वपूर्ण जी.आर. पाहूया। तर ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरता हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। आता आपण शासन निर्णय पाहूया। तर विभागीय आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद केलेल्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावात अनुसरून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 1.33 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानाच्या अनुषंगाने एकूण 18 शेतकऱ्यांकरता 18,445 फक्त इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना विविध जिल्ह्यांकरता या ठिकाणी 73 कोटीच्या आसपास हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।